ओ बाई थांबा जरा. कसे घुसतात बघा मध्येच. अरे वा 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 वा. ए काकू आज काय चालवायली. हा लागला दुसरा टोल आजचा लागतोय म्हणजे 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 वाघाचे पंजे. दत्त दत्त दत्ताची गाय, गाईचं दूध, दुधाची साय, साईचं दही, दह्याचं ताक, ताकाचं लोणी, लोण्याचं तूप, तुपाची धार. दत्त दत्त दत्ताची गाय. बाईकसाठी जायला रस्ता ठेवलाय का नाही. दुसरा टोल गेलेला आहे. आपल्याला घरून निघून 176 किलोमीटर झालेले आहेत. काय म्हणते हे. जाखणगाव, नगर आणि पाथर्डी. आपण तर सरळच चाललोय. सरळ म्हणजे हे सरळ नाही, हे सरळ. नगर आलाच आता, जवळच आहेत आपण नगरच्या. 7-8 किलोमीटर वगैरे असेल काय माहिती. हिवरे बाजार. हे काय मध्ये. अरे देवा. पिंपळगाव वाघा. हो सॉरी सॉरी सॉरी. असं करू नये. बट द ट्रक लेफ्ट मी नो ऑप्शन बट टू पास हिम फ्रॉम द लेफ्ट. Although he was not going to swerve me on the left side, but still I took the risk, unknowingly that he might swerve me on the left, but he didn't. So that's what matters. Nagar, Pathadi, Manmad, सरळ जायचं आपल्याला. And I am constantly maintaining the speed of 70 to 75 kilometers per hour, as you can see on the speedometer. मध्येच रस्त्याचे पॅचेस एवढे सॉफ्ट येतात ना, ते कारमधून जाणाऱ्या लोकांना जास्त जाणवतं. जेव्हा रोडचा टेक्स्चर एकदम सॉफ्ट आणि स्मूथ असतो ना, तेव्हा आवाज एकदम फक्त टायर नॉईज येतो. आणि तोच टायर नॉईज जेव्हा खराब किंवा रफ टेक्स्चरवाला रस्ता असतो त्यावरून जेव्हा गाडी जाते तेव्हा आवाज कसा येतो, असं कानामध्ये घुमायला होतं. माझे कान खूप सेन्सिटिव्ह आहे. सो आय एम व्हेरी बेस सेन्सिटिव्ह. आय इमिजिएटली नोटिस द चेंज इन द टोन ऑफ बेस. सो ह्या टेक्स्चरचे रस्ते मला जास्त आवडतात. आणि इवन टू व्हीलर्सवर सुद्धा हलकासा फरक जाणवतो तुम्हाला. हलकेसे व्हायब्रेशन्स कमी जास्त होतात. अहमदनगर 7 किलोमीटर म्हटलं ना, 7-8 किलोमीटर बाकी असेल. रस्त्यामध्ये एक बॉटल होती आणि तो मागचा माणूस नेमकं कसा जाणार होता ते काय समजलं नाही मला. त्याच्या गाडीवरती त्याने साईडला एक डिक्की लावली होती पत्र्याची. त्याच्यावर ऊन पडून ते चमकत होतं. तर मला एका क्षणाकरता असं वाटलं की त्याने राईट सिग्नल दिला आहे. त्यामुळे मी सुद्धा स्लो झालो. पण मला असंही स्लो व्हायचंच होतं कारण मला रस्त्यात एक बॉटल दिसली. हे ब्रेझा अमेरिका ओव्हरटेक कर रेल आहे. ब्रेझा MH14 चिंचरी पिंपड. कोण आहे इथे चिंचरी पिंपडचा. आता इथून ना पुढे गेल्यावर थोडासा एक औरंगाबादसाठी सॉरी छत्रपती संभाजी महाराज नगरसाठी एक बाह्य रस्ता असं लिहून येतं. तो बाह्य रस्ता मुळीच घ्यायचा नाही मित्रांनो. काय गेलं घशात. काय झालं. आणि अजून एक गोष्ट, दर 70 किलोमीटर नंतर 10 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा. ऐक तर किती झाले. आधी 78 किलोमीटर होते तेव्हा घेतला, मग 160ला घेतला,
160 नंतर आता 230ला घ्यायचं, तर आता 213 झालेत. तोपर्यंत नगर येतं. सॉरी मित्रांनो, तुम्ही मला हात दाखवताय, परंतु माझ्या मागे सामान बांधलेलं आहे, त्यामुळे मी कोणालाही बसू शकत नाही. काडी पैलवानाला सुद्धा नाही बसू शकत, कारण मी स्वतःच एक मोठा पैलवान आहे. काडीच्या तीळ मात्रही जवळ नाही आहे मी. नावाच्या आधी पय लिहितात ना, पय, तसा आहे मी. जेव्हा अशा खूप साऱ्या गाड्या येतात ना समोर, तुम्हाला दिसायला लागतं की काही जागा नाही आहे. अननेसेसरी स्पीड वाढवू नका, उलट स्पीड तुम्ही कमीच करा. कारण सांगू शकत नाही ना, पटकन लेफ्ट राईट जंक्शनमधून कोणी येणार असेल, तुमच्या समोरची गाडी अचानक स्लो होईल, किंवा तुमच्या ऑनकमिंग ट्रॅफिकमधून एखादी गाडी तिच्या उजवीकडे म्हणजे तुमच्या डावीकडे वळायला जात असेल, तर साहजिकरित्या तुमच्या समोरची गाडी अजून स्लो होईल आणि तुमचं लक्ष नेमकं त्या समोरच्या गाडीवर नसावं आणि तुम्ही अचानक ब्रेक मारावा. 3 गोष्टी होऊ शकतात. एक तर तुमची गाडी वेळेत थांबेल, रस्ता चांगला असला, टायर चांगले आणि ब्रेक चांगला असला तर. दुसरी गोष्ट अशी होईल की तुम्ही त्या समोरच्या गाडीला धडकाल. तिसरी गोष्ट, तुम्ही धडकता धडकता वाचाल आणि गाडी पटकन कट मारून साईडने पुढे घेऊन जाल आणि नेमकं तुम्ही समोरून येणाऱ्या ऑनकमिंग ट्रॅफिकवरून येणाऱ्या राईटला जाणाऱ्या गाडीला तुम्ही ठोकाल. आणि चौथी गोष्ट होऊ शकते, तुम्ही तिलाही वाचून पुढे जाऊ शकाल. तोपर्यंत तुमची स्पीड कमी झालेली असेल, त्यामुळे अरे बापरे अरे बापरे अरे बापरे, तोपर्यंत तुमची स्पीड कमी झालेली असेल. सो नो वरीज. बट धडकण्यापेक्षा स्लो झालेलं बरं, कट मारण्यापेक्षा स्लो झालेलं बरं, लक्ष नसताना अचानक ब्रेक मारावं लागावं त्यापेक्षा स्लो झालेलं बरं. हे बघा, औरंगाबाद मनमाड बाह्य रस्ता वळण 1000 मीटर. पण आपल्याला तो नाही घ्यायचा आहे, आपल्याला नगर शहराच्या आतून जायचं आहे. त्याचं नाव आहे बघा काहीतरी नेप्टी फाटा. नेप्टी फाटा. हो, चला नगर शहर आले की भेटूया. तर हा तो फेमस नगर शहर लागायच्या आधीचा पूल, म्हणजे नगर तालुका सुरू झालेला आहे, तालुका कुशीत चाललं, पण तिथं लांब कसला तरी धूर सुटलाय. दिसतोय का? सॉरी, माबे. रस्ते असे आहेत की मागच्याला वाटतं मी वाकडा तिकडा चालवतो, पण मी खड्डे चुकवत आहे आणि तुम्हाला धूर दाखवत होतो. त्या नादात मी थोडा रस्त्याच्या सेंटरला आलो. मागचा हॉर्न मारायला लागलेला लगेच, भाऊ पी 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 पी. ओ बाई थांबा जरा. अर कसा रस्ता यायलाय. शहर आलेलं आहे, नगर शहर. कसे घुसतात बघा मध्येच. मैं जरा घूम भी जाऊंगा. जा पी, लेकिन उसमें प्लेटलेट्स कम है. अगर तेरा प्लेटलेट्स कम हो गया तो बाद में मेरे को मत बोल, समझा. WBC भी कम है, RBC भी कम है. हम खून में सब कुछ कम लेके घूमता है. क्या वजन कम करने को बोला है ना डॉक्टर ने. तो अगर तू मेरे कुत्ते का या फिर मेरा खून पिएगा तो तेरे को भी प्लेटलेट और RBC तेरे को कम मिलेगा, समझा. अगर तेरा पहले से ज़्यादा रहेगा तो ठीक है, लेकिन अगर तेरे पहले से कम रहेगा और तू मेरा खून पिएगा तो तेरा और कम हो जाएगा. अरे वाह 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 वाह. अरे वाह, हा एक पेट्रोल पंप नवीन दिसतोय. इंडियन ऑइल नाही, भारत पेट्रोलियम. कितीला आहे पेट्रोल इकडे? आमच्या अंबरनाथमध्ये 105 रुपये 97 पैशाला आहे. HP. आणि हा आहे तो अजून एक इन्फेमस अहमदनगर पूल. वर्षानुवर्ष ह्या पूलची हीच परिस्थिती आहे. काहीच केलं नाही आहे अजून या रस्त्याला. अक्षरशः हा रस्ता बॉटलनेक आहे, अक्षरशः ट्रॅफिकचा बॉटलनेक बोलतात त्याला. बाटलीची मान कशी असते छोटीशी, तिथून पाणी येताना अडथळा निर्माण होतो पाण्याला, तसं पाणी त्या हिशोबाने स्पीड कमी होते. तसंच ट्रॅफिकमध्ये हा पूल
बॉटलने काय असो. आपल्याला काय आहे, आपण गपचूप गाडी चालवायची, आपण इकडे तिकडे पाहायचं नाही. आईनं सांगितलं आपल्याला आईनं सांगितलं सरळ जायचं, इकडे तिकडे पाहायचं नाही. कोण काय करायले, कोण काय झोपायले, बोलायले, जेवायले, काय करायले, काय पाहायचं नाही बघा. इथनं सरळ जायचं. आता आला नेपटी फाटा, सगळ्यांची जोर जोरात फाटा. इथून घ्यायचा लेफ्ट. इंडिकेटर देऊन ठेवलेलं आहे. चल की रे गळपाण्या. ए शिमेटचा ट्रक आहे म्हातारी, थांब की रे. ए लेफ्टला जाऊ दे की रे. हिथनं लेफ्टला गेलं की नाही, हिथनं कुठं जायचं तर ती कळणं झालंय बघा. मला वाटतं एस टीतून हात धुवायला लागले. बसच्या कुठल्याही बसच्या बाजूने जायला मला फार भीती वाटते. कारण कधीही खिडकीतून असा मस्त पांढरा रंगरंगीत, पांढरा लाल हिरवा निळा असा रंगाचा मस्त थुंकलेला गोळा बाहेर येईल ना, पानाचा किंवा कफ करून थुकतात जे लोक, ते कधीही आपल्या खांद्यावर पडू शकतात. आता हिकड नाही का नाही, राईटला जायचं बघा आपल्याला. ॲक्च्युली हा राईट नाहीच आहे, सरळच आहे. ह्यो लेफ्ट आहे. हे जे आहे ह्यो लेफ्ट आहे, ह्यो सरळ आहे. इथनं सरळ जायचं. आता आपण पोहोचलोत बघा नगरला. 5 तासाच्या आत बघा, 4:15 4:30 तासात आपण नगरला पोहोचलेलो आहे. आता इथं म्हणतात असं दिल्ली गेट आहे, उजवीकडे दिल्ली गेट आहे. इथनं लेफ्ट मारायचं आहे बघा. शनी मारुतीचं मंदिर येतं आहे. विश्वस्त मंडळ अहमदनगर. MH16. उन्हाचा खूप आहे इथे पोळा. ऊन आम्हाला पोळतं. इथून राईड घ्यायचं आहे का नाही, सरळच जाऊया. नीलक्रांती चौक या ठिकाणी मी इथं आहे. मला जितकं आठवतं आहे इथे एक ठाकरे मेडिकल आहे. इथे नगरचं पोलीस स्टेशन आहे. कुलकर्णी स्विम. हां बरोबर चालू आहे. पोलीस मुख्यालय अहमदनगर. हां बरोबर. इथून सरळ जायचं आहे, पुढून एक राईड घ्यायचं आहे आपल्याला. MH16 रस्त्याचा झाला चोळा मोळा. मातोश्री, सॉरी ठाकरे नाही, मातोश्री. काय बरं संबंध असेल मातोश्री आणि ठाकरेचा. हां इकडून राईड घ्यायचं आहे. चिरीमिरी. मुंबई में है जरीमरी, ट्रॅफिक है इधर चिरीमिरी. ह्या आतल्या रस्त्यातनं जायचं. स्पीड मेंटेन आहे आपली, कॉन्स्टंट स्पीड आहे आपली. 65 70 75 75 km/h जायचं, म्हणजे आपली स्पीड मेंटेन राहते. अशा गल्ली बोळातनं जावं लागते. आता हिथनं राईड घ्यायचं. हिथनं राईड घेतला का नाही, आता तुम्हाला वाटेल मी वळून पाहिलं का नाही. आता इथे हत्ती दिसतोय बघा तुम्हाला, इथून लेफ्ट घ्यायचं आहे. हे बघा पोखरणा ज्वेलर्स, ज्यांना कोणाला माहीत नसेल. आता इथून सरळ जायचं, हायवे लागतो. आता एक मोठा सिग्नल लागेल. काय झालं, छोट्या छोट्या कारणामुळे हे मधोमध थांबवलेली रिक्षा. दुसरं काय कारण असणार आहे. पॅसेंजरसाठी रिक्षा अशा रस्त्याच्या मधोमध थांबवणं चांगलं नाही बरं का. वाहतुकीला खोळंबा येतो, वाहतुकीचा खोळंबा होतो सगळा. लोकांची ताळमेळ सगळी सुटते बघा. लोकांची घालमेल सुटते, लोकांच्या मनाची घालमेल होते बघा. ते व्यवस्थित नसते. ए काकू, आज काय चालवायली?
रस्त्यात खड्डे एवढे, मग कसं चालवायचं तू सांग की. इथून अजून आहे संभाजीनगर 110 किलोमीटर. तर असे आपले 330 किलोमीटर होतात. मला वाटतंय मी रस्ता चुकलोय. हो, मी रस्ता चुकलेलो आहे. नाही नाही नाही, बोर्ड दिसतोय की, बोर्ड दिसतोय की, बोर्ड दिसतोय मला. बोर्ड घातलाय मी शर्ट, जड माझं पारड. प्रचंड वारा सुटलेला आहे. क्रॉसविंड्स आहेत, क्रॉसविंड्स. ह्या बाजूने हवा लागते मला, ह्या बाजूने अशी अशी हवा लागते पूर्ण. मी या साईडला खेचला चाललो आहे. मला जायचं इकडे, पण मी चाललो इकडे. अशा ड्रॅगमध्ये फ्युल एफिशियन्सी कमी होऊन जाते. आपल्याला 5.5 तास झालेले आहेत. 230 किलोमीटर झालेले आहेत आपले 5.5 तासात. गुगल मॅप बाई दाखवते, ती म्हणायला लागली आहे 2 तास 5 मिनटं लागतात तुम्हाला, 1 वाजते तुम्हाला पोहोचायला. मला जिथं जायचं आहे सिडको N4 मध्ये, तिथं म्हणायली 1 तास लागते. बाई बाई